हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे साहित्य घेतलेले आहे मी वाटण्यासाठी. खोबरं घेतलेले आहे, लसूण घेतला आहे, कोथिंबीर घेतली, अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे आणि एक टमाटा घेतलेला आहे. तर आपण आता काय करायचं आहे, कोथिंबीर लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया. आणि त्यानंतर काय करायचं आहे, इथं मी अद्रकचा तुकडा घेतलेला, तो आपल्याला तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागणार नाही. त्याच पद्धतीने आपल्याला खोबरं पण बारीक असं पातळ चिरून घ्यायचं आहे वाटण्यासाठी. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पहा, मध्येच जरा पण स्किप करू नका. आणि कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला. छान छान कमेंट करा, तुमच्या कमेंट पण वाचायला मला खूप आवडतं. ते पाहू शकता अशा पद्धतीने मी खोबरं बारीक हे असं चिरून घेतलेले आहे. तुम्ही किसून पण टाकू शकता किंवा असं चिरून पण टाकू शकता. वांग्यापासून आपल्याला खूप छान अशी रेसिपी बनवायची मैत्रिणींनो, नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा. ते सर्व चिरून झालेलं आहे माझं. त्यानंतर इथे मी सफेद तीळ टाकून घेणार आहे, 2 चमचे. सफेद तीळ तुम्ही नक्की टाका, कारण थंडीचं सफेद तीळ खूप छान असतात शरीरासाठी. त्यानंतर अर्धा चमचे जिरं टाकून घेतले बघा. ते सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यात सर्व मी टाकून घेतले. आता वाटून घ्यायचे छान बारीक. त्यानंतर इथे एक टमाटा घेतलेला मीडियम साईजचा, तो आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. इथे मी एक टमाट्याचा यूज करणार आहे, तुम्ही 2 पण टाकू शकता. ते छान आपला टमाटा चिरून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर मैत्रिणींनो, मी इथे वांगी घेतली आहेत बघा. ही पावशर वांगी आहेत आणि कवळी वांगी आहेत एकदम, पाहू शकता तुम्ही. तर ही वांगी काय करायचे आपल्याला, ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. पाणी टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला ही वांगी छान चिरून घ्यायची आहेत बघा. पहिल्यांदा आपल्याला ही वरचे जरा काटे आहेत ना, ही काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. थोडं देठ काढून घ्यायचे आपल्याला, एकदम मोठं देठ नाही ठेवायचं, हे थोडं काढून घ्यायचे. आणि त्यानंतर असे मध्ये चिरून चेक करायचे वांगं किडकं आहे का काय. ते किडकं जर असलं तर वांगं संपूर्ण टाकून द्या तुम्ही. पाहू शकता वांगे सर्व चांगली आहेत मैत्रिणींनो. अशा पद्धतीने वांगे आपल्याला चिरून घ्यायच्यात. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे का, मला कमेंट करून नक्कीच सांगा. वांग्याचे भरपूर प्रकार आहेत. कुणी सुकं वांगं करतं, कुणी खारं करतं, कुणी पातळ रस्सा बनवतं वांग्याचा. तर ही सर्व वांगी बघा मी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहेत. तर ही स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्यात 2 पाण्याने. त्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यात हे सर्व वाटून घेतले, पाहू शकता अशा पद्धतीने. तर आपल्याला आता काय करायचं, हे सर्व ताटामध्ये एका छोट्या ताटात काढून घ्यायचे मसाला ह्यो. मसाला काढून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडे मसाले टाकून घ्यायचे बघा. मीठ टाकून घेतले मी थोडं. त्यानंतर हळद टाकून घ्यायची आपल्याला अर्धा चमचा.
हळद टाकून झाल्याच्या नंतर इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे 2 चमचे. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे मैत्रिणींनो. तुम्ही जास्त पण टाकू शकता किंवा नाही टाकला तरी पण चालेल. इथे कांदा मसाला घेतला आहे मी 1 चमचा. आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा. मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे वांगे भरून घ्यायच्यात बघा. ही अशा पद्धतीने मी सर्व वांगी भरून घेणार आहे. आणि शिजायला पण बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो. कवळी वांगी आहेत ना, छोटी छोटी, लवकर शिजल्या जातात. भरून वांगं करायचं म्हटलं तर अशी कवळी वांगीच पाहिजे, म्हणजे झटपट होतात, टाईम लागत नाही बिलकुल पण. तर सर्व वांगे आपली भरून झालेली आहेत, पाहू शकता मैत्रिणींनो. तर आपल्याला काय करायचं, आता गॅस वाढवायचे. इथे मी गॅस पेटवून घेते आता आणि गॅसवर कढई ठेवून घेणार आहे बघा. कढई आपली छान गरम झाली ना, त्यानंतर आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचे कढईमध्ये. इथं साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आणि तेल आपलं गरम झालं ना, त्यानंतर आपल्याला इथे मोहरी टाकून घ्यायची बघा. मी 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, ती टाकून दिली. मोहरी छान तडतडली ना, त्यानंतर जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान तडतडलं ना, कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात. त्यानंतर इथे 1 टमाटा मी मीडियम साईजचा घेतलेला चिरून, तो टाकून दिला आहे. आणि हे छान तेलावर आपल्याला टमाटा परतून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथे वांगी मी भरून घेतलेली ती तेलावर सोडून घ्यायच्यात. छान आपल्याला मस्त एकदम परतून घ्यायच्यात ही वांगी बघा. आणि त्यानंतर इथे मी मसाले टाकून घेणार आहे. बेडगी मिरची पावडर 1 चमचा मी घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली बघा. 2 चमचे मी कांदा मसाला घेणार आहे. 1 चमचा धना पावडर, आणि गरम मसाला घेणार आहे मी 1 चमचा. तर हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे बघा, अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा. खूप छान रेसिपी ही वांग्याची, भरून वांग्याची रेसिपी खूप छान होती आणि झटपट होणारी रेसिपी आहे.
ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं त्याच भांड्यात थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आपल्याला आणि सर्व छान परत एकदा मिक्स करून घ्यायचे। आपल्याला जेवढं पाणी लागतंय तेवढंच टाकायचं ह्याच्यामध्ये शिजायला, कारण आपल्याला हे पातळ रस्सा नाही करायचा, ओलसरच भाजी अशी बनवायची। थोडंसं वाटण राहिलं होतं त्या ताटामध्ये मी पाणी टाकून हे वाटण पण ह्याच्यामध्ये टाकून दिले। पाणी टाकून झाल्याच्या नंतर भाजी एकदा परत छान मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने। आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, कारण वांगं थोडं शिजायला पाणी लागणार आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची बघा। त्यानंतर थोडी कोथिंबीर वरून टाकायची मैत्रिणींनो। आणि आपल्याला झाकण ठेवायचं ह्याच्यावर आणि मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची 5 मिनटं। 5 मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत पाहायचं आहे आपल्याला। वांग शिजले का आपण चेक करूया आता। तर पाहू शकता मैत्रिणींनो, वांग आपलं छान मस्त शिजलेलं आहे। त्यानंतर थोडी कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आपल्याला। तर मैत्रिणींनो, ही वांग्याची रेसिपी भरून वांग कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनल कोण नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ माझा कुठून पाहताय ते पण मला नक्कीच सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।